नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काँग्रेस रचियेला पाया, मोदी झालेसे कळस, असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा काही श्री नरेंद्र मोदी यांचे भक्त असंही म्हणू शकतात की तुम्हाला आम्हाला जे जे चांगलं आहे ते आम्ही घेतलं, त्याचं नामकरण केलं आणि त्याचं बळकटीकरण केलं. ह्याच्यामध्ये रस नाहीये. उलट चांगल्याला चांगलं आम्ही म्हणालो. पण हे तुम्हाला विसरून चालणार नाही की महात्मा गांधी यांच्या नावानं सुरू असलेली आणि जी खरं म्हणजे पागे यांनी महाराष्ट्रात सुरू केलेली अशी जी रोजगार हमीची योजना आहे, त्या योजनेला पंतप्रधानांनी तेव्हा जेव्हा ते विरोधक होते तेव्हा किती त्यालावरती टीका केली होती. तेव्हाच्या तत्कालीन सरकारवरती अ, अशी टीका केली होती की ज्यामुळं मनरेगा ह्या योजनेबद्दलच लोकांच्या मनामध्ये ती काहीतरी गरिबाची, ज्यांच्या हाताला काम नाहीये, अशा फुटकळ लोकांची ती योजना आहे, असं एक चित्र तयार करण्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले होते. किंवा काही लोक त्यांचे समर्थक असंही म्हणतील, की मॅकेलेचा जो इंग्रजी तत्ववेत्ता आहे, त्याचा जो प्रभाव आहे भारतीय शिक्षण प्रणालीवरती आणि त्याच्यातनं आलेलं जे इंग्रजी नामकरण आहे, एम-एन-आर-एच-एस किंवा मनरेगा, ते काढलं आणि हिंदी शीर्षक दिलं. राम या रामाच्या नावाने ती योजना आहे. तर ते तुम्हाला दिसलं नाही का, की जे परकीय आक्रमकाचा भारतावरती असलेला जो प्रभाव आहे, तो कमी करण्याचा प्रयत्न केला. पण हे तुम्ही विसरून चालणार नाही, की अशा सगळ्या योजनांची पंतप्रधानांनी हेटाळणी केली होती. असं असून सुद्धा या योजनेमध्ये काय बदल झालेत आणि काँग्रेस पक्षाने कोणत्या योजना आणल्या होत्या, ज्याचं नामकरण आणि बळकटीकरण ह्या सरकारनं केलंय ते आपण समजून घेऊ. बराच अभ्यास केलाय मी. तास दीड तास हे सगळं समजून घेण्यात घातल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की ही यादी छोटी नाहीये. अर्थात आत्ताच्या मनरेगाला जे प्रभू रामचंद्राशी जोडलं गेलंय त्याचं नाव, तर त्याच्यातले पण बदल मी तुम्हाला सांगेन. ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा याच्याऐवजी व्हीबी जी रामजी असा लागू करण्याचा निर्णय हा युपीए काळातल्या प्रमुख योजनांचे गेल्या 11 वर्षात करण्यात आलेलं नामांतर आणि पुनर्रचनेच्या मालिकेतलं हे ताजं उदाहरण आहे. कोविड-19च्या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचं पुनर्ब्रँडिंग केलं पंतप्रधानांनी. तिला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असं नाव दिलं. तसंच पंतप्रधान आवास योजनेचं जे पूर्वीची इंदिरा गांधी यांच्या नावानं असलेली इंदिरा आवास योजना होती, त्याचं नाव बदललं आणि त्याला पंतप्रधान आवास योजना केलं. किंवा अमृत हे जे शहरी पुनर्जीवित मिशन होतं, त्याला JNNURM असं नाव दिलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की स्वच्छ भारत मिशनचं त्यांनी निर्मल ग्राम योजना असं नाव बदललेलं आहे. या योजनेच्या केवळ नावातच बदल झालेले नाहीयेत, तर सरकारनं योजनेचा आवाका, पुनर्रचना आणि त्याचा विस्तार केलेला आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. योजना कार्यक्रमामध्ये जवळपास संपूर्णपणे आमूलाग्र बदल करण्यात आलेला आहे. आता एक उदाहरण बघू आपण. प्रधानमंत्री आवास योजना पाहिली तर पूर्वी ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये 2004 मध्ये इंदिरा गांधी आवास योजनेमध्ये ग्रामीण गरिबासाठी ज्या कल्पना मांडल्या होत्या, त्या 2009 मध्ये जशी राजीव गांधी आवास योजना झोपडी मुक्त करण्याचं जे योजना होती, त्या तुलनेमध्ये प्रधानमंत्री ही जी आवास योजना आहे त्याच्यात बराचसा बदल आहे आणि ग्रामीण आणि शहरी यातलं अंतर पण कमी केलंय. पीएमएमवाय अर्बन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. ग्रामीण घटक एप्रिल 2016 मध्येच सुरू करण्यात आला. हाऊसिंग फॉर ऑल कार्यक्रमाअंतर्गत जवळपास 4 कोटी घरं बांधण्यात आलेली आहेत. म्हणजे बांधण्याचं उद्दिष्ट आहे आणि पीएमएवायच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण आणि शहरी भागात आणखी 3 कोटी घरं बांधण्याचा उद्देश आहे. म्हणजे त्याची व्याप्ती वाढवली. अधिकात अधिक मोठ्या प्रमाणात ते करतायत. सरकारनं 2020 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे व्यापक पुनर्रचना केली. ही योजना 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला माहिती आहे की त्याला जागतिक पातळीवरती पण बराच विरोध झाला. अन्न सुरक्षा योजना आल्यामुळं आमच्या अन्न साखळी पुरवठ्यामध्ये मोठे बदल होतील वगैरे असं जागतिक बँकेपासनं ते जागतिक गॅट डंकेलच्या पुढच्या विस्तारित आवृत्तींनी भारतावरती किती टीका टिप्पणी केली. पण तत्कालीन सरकारनं त्याला भीक नाही घातली मनमोहन सिंग सरकारच्या काळातल्या आणि त्यांनी जागतिक अन्न साखळीचा विचार न करता ती योजना चालूच ठेवली. त्याचा फायदा कोविड काळात झाला. काय झाला तर पंतप्रधानांनी त्या योजनेमध्ये बदल करत या योजनेअंतर्गत सुमारे 81 कोटी 140 पैकी 81 कोटी लोकांना प्रत्येकी 5 किलो अन्नधान्य अनुदानित दरात दिलं. त्यात तांदूळ किलोला 3 रुपये, गहू किलोला 2 रुपये आणि ज्वारी बाजरीसारखं जडधान्य किलोला 1 रुपये असं ते पुरवलं. मोदी सरकारच्या सर्वाधिक यशस्वी योजनांपैकी एक जी स्वच्छ भारत मिशन आहे, आपल्याला माहिती आहे जे गावखेड्यातील लोक आहेत त्यांना माहिती आहे की
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला गावाच्या बाहेर पडणं मुश्किल होतं. इतका तो दुर्गंधीयुक्त वातावरण होतं. जी 2003 मध्ये निर्मल ग्राम पुरस्कार योजना होती, जी महाराष्ट्रामध्ये आर. आर. पाटील यांनी पण फार हिरिरीने राबवली. पण 2014 ला नरेंद्र मोदींनी त्या योजनेमध्ये व्यापक स्वरूपाचे बदल केले आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला माहिती आहे, की स्वच्छ भारत मिशन हे त्याच योजनेचं पुढचं नामांतरण होतं. अशा कितीतरी योजना आहेत. दीनदयाल अंत्योदय योजना, जी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन असं त्याचं नामांतरण आहे. पण आत्ताचं जे नामांतरण चर्चेत आहे, ते आहे मनरेगा आता जी रामजी झाली. ग्रामीण भागातल्या लोकांना 100 दिवसाच्या रोजगाराची हमी देणारी मनरेगा योजना आता नवीन नाव आणि स्वरूपात लागू झाली आहे. 2000 फेब्रुवारी 2006 मध्ये ही योजना राष्ट्रीय पातळीवरती लागू झाली होती, जेव्हा महाराष्ट्रात त्या योजनेचे अत्यंत चांगले असे परिणाम दिसत होते. यात अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत रोजगार देणं अनिवार्य होतं. सरकारी आकडेवारीनुसार तेव्हापासून यावरती 11.74 लाख कोटी रुपये खर्च झालेले आहेत. आणि आता जुनी योजना बदलून नवीन योजनेमध्ये 125 दिवसाचं काम मिळेल. आता त्याच्यामध्ये 60% केंद्राचा वाटा असेल, 40% राज्यांचा वाटा असेल. जे काही काम तुम्ही द्याल त्याची जी भरपाई तुम्हाला द्यायची रोजगाराच्या स्वरूपात त्याची. अर्जानंतर 15 दिवसात काम मिळालं नाही तर राज्य दर आठवड्याला बेरोजगार भत्ता देईल. आता याच्यामध्ये खरंच 100 दिवसाचं काम मिळतं का? तर नाही. जसं की 2024-25 मध्ये बहुतेक मजुरांना सरासरी 50 दिवसाचं काम मिळालं. कोविड दरम्यान म्हणजे 2020-11 मध्ये विक्रमी 7.55 कोटी लोकांना तर रोजगार मिळाला. मनरेगा 2014 पासून आतापर्यंत 8 कोटी लोकांपर्यंत रोजगार पोहोचवण्याचं यशस्वी असं साधन ठरली. ज्या योजनेबद्दल पंतप्रधानांनी एवढी हेटाळणी केली, त्या मनरेगा योजनेला ज्याचा उगम महाराष्ट्रात झाला असं मी म्हणतोय, त्या योजनेला हे पंतप्रधान का हटवत नाही? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. पहिलं याचं कारण असं आहे, की ग्रामीण गरिबी. 2005 मध्ये जेव्हा मनरेगा सुरू झाली, तेव्हा ग्रामीण गरिबी, बेरोजगारी हे मोठं आव्हान होतं. 2011-12 मध्ये ग्रामीण बेरोजगारी 25.60% वरून कमी होऊन 2023-24 मध्ये 4.86% राहिली. आज ग्रामीण भारताची सामाजिक आर्थिक रचना बदलली आहे. महाराष्ट्राचा विचार करू नका. बिहार आणि उत्तर प्रदेशचा विचार करा. या ग्रामीण गरिबीचे संदर्भ तुम्हाला तिथे मिळतील. आज ग्रामीण भारताची सामाजिक आर्थिक रचना बदलली आहे. दुसरा जो तर्क आहे तो असा आहे, की गरिबीत घट झाली आहे. डिजिटल पेमेंट, बँकिंगचा पोहोच आणि उत्तम कनेक्टिव्ह असून सुद्धा मनरेगामध्ये बोगस काम आणि मशीनचा गैरवापर झाला. 2024-25 मध्ये सुमारे 194 कोटी रुपयाचा गैरवापर झाला. फक्त 7.6% कुटुंबच 100 दिवसाचा रोजगार पूर्ण करू शकलं. इतके सगळं असून सुद्धा ही योजना थांबत नाही, कारण असंघटित क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी मनरेगा ही उत्तम योजना आहे. कारण असंघटित क्षेत्रामध्ये आपण साधारण असं मानतो, की असंघटित क्षेत्रातला विकासाचा दर हा संघटित क्षेत्रात जेवढा आहे तेवढाच तो असतो आणि त्या अनुषंगाने आपण रोजगाराच्या निर्मितीकडे लक्ष देत असतो. या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर मनरेगा हटवून स्वतःच्याच पायावर कुणी धोंडा पाडून घेणार नाही, कारण असंघटित क्षेत्राच्या विकासाचे आपले परिमाण हे संघटित क्षेत्रावरती आधारित आहेत. त्यामुळे खरोखर काय होतंय याचा अंदाज नाहीये. आणि मग या सगळ्याचा विचार करून आता लोकसभेत हे ग्रामीण रोजगार विधेयक सादर होणार आहे आणि त्याच्यातनं आता मनरेगा ही जी रामजी होणार आहे. अर्थात विरोधकांनी बरेच आरोप केलेत. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, की महात्मा गांधींचा वारसा पुसून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी असं म्हटलं, की प्रस्तावित नामबदल हा महात्मा गांधीचा अपमान करणारा आहे वगैरे वगैरे. पण अर्थात हे सरकार काही त्याकडे फारसं लक्ष दिलं असं मला वाटत नाही. आणि आता 125 दिवसाचं हे जे सशर्त काम आहे त्याच्यामध्ये फसवणूक थांबवण्यासाठी पण काही तरतुदी केलेल्या आहेत. आणि हा जो नवीन कायदा आहे तो दोन्ही सभागृहाची मोहर लागल्यानंतर राष्ट्रपतीकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. आणि म्हणून मी म्हटलं, की ह्या देशाच्या डीएनए मध्ये काँग्रेस आहे, त्याचा विचार आहे. कारण काँग्रेसनं दीर्घकाळ जे या देशावरती राज्य केलंय त्याच्यातनं काँग्रेसबरोबर जोडल्या गेलेल्या काही महानीय व्यक्तींच्या कल्पनेतनं ह्या योजना आल्या आणि त्याला पंतप्रधानांनी कळत सरवलं. ते उत्तमच झालं, कारण सगळंच विरोधकांचं चूक आहे. सगळंच गेल्या 70 वर्षामध्ये काही झालेलं नाही या देशाचा विकास असं म्हणणं हे जसं साफ चूक आहे. तसंच एक गोष्ट मात्र निश्चित लक्षात घ्यायला हवी, की सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्या निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेमध्ये जे जे आधीचं चांगलं ते आपल्या बरोबर घ्या. जे जे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उत्तम केलेलं आहे त्याचं कौतुक करा. तसंच अटल बिहारी वाजपेयी पासून ते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ज्या ज्या पंतप्रधानांनी या देशाच्या विकासामध्ये महत्वाचं पाऊल उचललेलं आहे त्याचंही कौतुक करा. हे व्यापक पत्रकारितेचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही कुणाची बाजू न घेता ह्या देशासमोर हे मांडतो आहोत, की जे जे योग्य ते सर्व आपणाशी ठावे. थांबूया आपण.